आज आपण बनवणार आहोत कुरकुरीत अशी भेंडीची भाजी. खूप जणांचा प्रश्न असतो की आमची भेंडी चिकट बनते. तर त्यासाठी मी तुम्हाला एक छान रेसिपी सांगते. त्या पद्धतीने केल्यावर तुमची भेंडीची भाजी एकदम स्वादिष्ट आणि कुरकुरीत बनेल. तर भेंडी कट करायच्या आधी आपण छान धुवून त्याला छान कपड्याने पुसून कोरडी करून नंतर कट करून घ्यायची. नंतर आपण छान कढईत थोडंसं तेल टाकून जी कट केलेली भेंडी आहे ती आपण छान फ्राय करून घेऊया. म्हणजे त्याआधी मसाले वगैरे घालण्याआधी आपण भेंडी छान फ्राय करून घेतली की त्यातला चिकटपणा हा निघून जातो. थोड्या थोड्या वेळाने असं परतवून घ्या. छान त्याला असा ब्राऊन कलर येईपर्यंत आपण भाजून घेऊया. तर ही आपली भेंडी भाजून झाली आहे. 5 ते 10 मिनटात ही भाजून होईल. त्यासाठी आपण एक कांदा घेतला आहे आणि थोडा लसूण चॉप करून घेतला आहे. तर ते कढईमध्ये तेल टाकून थोडं गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी देऊन नंतर त्यात आपण लसूण आणि कापलेला कांदा हा थोडा कमीच घालायचा. नंतर ते छान कांदा लसूण वगैरे फ्राय करून घेऊ. नंतर त्यात हिरवी मिरची टाकायची असेल तर ते पण तुम्ही कट करून टाकू शकता. तर इथे आपण हिरवी मिरची नाही घालणार आहोत. इथे आपण लाल तिखट घातले आणि थोडी हळद, थोडं गरम मसाले हे सगळं भाजून घेऊन मसाले छान भाजून झाल्यानंतर आपण त्यात भेंडी घालूया. छान परतवून घेतलं. मसाले थोडे भाजून झाल्यानंतर भेंडीला पण परतून घ्या. मसाले भाजायला तेल थोडं कमीच घ्या, कारण आपण ऑलरेडी भेंडी तेलात भाजलेली असते. नंतर चवीनुसार मीठ घाला. मीठ थोडं कमी घातलेलंच बरं राहील, कारण कोरडी भाजी असल्यामुळे मीठ थोडं कमीच लागतं. नंतर त्यात आपण मॅगी मसाला घालूया. मॅगी मसाला घातल्याने त्याला छान टेस्ट येईल. छान सगळे मसाले वगैरे घातल्यानंतर आपण त्याला परतून घेऊया आणि थोडं 2 ते 3 मिनटं आपण याला छान असं भाजून घेतलं, कारण भेंडी आपली ऑलरेडी शिजलेली आहे, आपण आधी भाजून घेतली आहे. तर यात तुम्ही शेंगदाण्याचं कूट पण घालू शकता. तर रेडी आहे आपली भेंडीची भाजी. या पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.